हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल व्ही कॉमर्स अकॅडमी, जिथे मी वंदना तुम्हाला शिकवणार आहे अकाउंट हा विषय अत्यंत सोप्या पद्धतीने। मुलांनो, सध्या आपण अकाउंटची एमसीक्यू सिरीज सुरू केलेली आहे। अकाउंटिंगचे बेसिक फंडामेंटलशी रिलेटेड एमसीक्यू आपण डिस्कस करत आहोत। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अकाउंटिंगचे बेसिक फंडामेंटलशी रिलेटेड काही एमसीक्यू क्वेश्चन्स आपण डिस्कस करत आहोत। तर व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे देखील कळवा। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपला पहिला प्रश्न आहे, बुक कीपिंग इज अ किंवा एन डॅश ऑफ करेक्टली रेकॉर्डिंग ऑफ बिझनेस ट्रान्झॅक्शन। आता बुक कीपिंग हे काय विचारलं। ऑप्शन दिले आर्ट अँड सायन्स, बी दिले आर्ट, सी दिले सायन्स आणि डी दिले आर्ट ऑर सायन्स। ओके, तर आता बुक कीपिंग हे काय। बुक कीपिंग इज अ सिस्टमॅटिक रेकॉर्ड ऑफ बिझनेस ट्रान्झॅक्शन। बुक कीपिंग मध्ये आपण बिझनेस ट्रान्झॅक्शन सिस्टमॅटिकली रेकॉर्ड करत असतो। बिझनेस ट्रान्झॅक्शन सिस्टमॅटिकली रेकॉर्ड करण्याच म्हणजेच हे काय आर्ट आहे। ठीक आहे, आणि हे आर्ट कशाच्या आधारे पूर्ण केलं जातं। बुक कीपिंग हे कशावर डिपेंड आहे, गोल्डन रूल्स ऑफ अकाउंटिंग। अकाउंटिंगचे जे बेसिक रूल्स प्रिन्सिपल्स आहेत तर त्याच्यावर अकाउंटिंग डिपेंड आहे। म्हणजेच बुक कीपिंग सुद्धा त्याच्यावर डिपेंड आहे, कारण बुक कीपिंग ही अकाउंटिंगची प्रायमरी स्टेज आहे। आणि हे स्टेज हे काम बुक कीपिंगचं हे जे काम आहे तर हे कशाच्या आधारे पूर्ण केलं जातं, अकाउंटिंगचे जे बेसिक रूल्स प्रिन्सिपल्स आहेत तर याच्या आधारे पूर्ण केलं जातं। ठीक आहे, म्हणजेच जेव्हा आपण नियमांच्या आधारे एखादं काम पूर्ण केलं जातं तर याला शास्त्र म्हटलं जातं। नियमांचा अभ्यास करणे म्हणजेच शास्त्र। ठीक आहे, म्हणजेच काय सायन्स आहे। ओके, म्हणजेच बुक कीपिंग हे काय आहे, ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करण्याची ती एक कला आहे, कारण सिस्टमॅटिकली ट्रान्झॅक्शन इथे रेकॉर्ड केल्या जातात म्हणजे ते आर्ट आहे। आणि हे आर्ट कशा द्वारे पूर्ण केलं जातं, अकाउंटिंगचे जे बेसिक रूल्स प्रिन्सिपल्स आहेत तर ते यूज करून ते पूर्ण केलं जातं, म्हणजे ते सायन्स सुद्धा आहे। ठीक आहे, म्हणून आन्सर काय येईल, बुक कीपिंग इज ॲन आर्ट अँड सायन्स। ओके, बुक कीपिंग काय आहे, आर्ट पण आहे आणि सायन्स पण आहे। देन ए इज अ करेक्ट आन्सर। नेक्स्ट क्वेश्चन आहे, द पर्पज ऑफ फायनान्शियल अकाउंट्स इज रिपोर्टिंग टू। फायनान्शियल अकाउंटचा मेन पर्पज काय। फायनान्शियल अकाउंट कशासाठी बनवले जातात, फायनान्शियल अकाउंटमध्ये मेनली बिझनेसचे रिझल्ट शो केले जातात। ठीक आहे, बिझनेसची फायनान्शियल पोझिशन शो केली जाते। मग हे कशासाठी कोणासाठी बनवलं जातं, फायनान्शियल अकाउंटच्या आधारे मॅनेजमेंटला डिसिजन मेकिंग करता येते। ठीक आहे, म्हणजे फायनान्शियल अकाउंट हे मॅनेजमेंटसाठी उपयोगाचं असतं। त्यानंतर फायनान्शियल अकाउंटमध्ये आपण फायनान्शियल स्टेटमेंट बनवत असतो। ठीक आहे, फायनान्शियल स्टेटमेंट म्हणजे आपण ट्रेडिंग अकाउंट बनवणार, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बनवणार, बॅलन्स शीट बनवणार। ठीक आहे, मग गव्हर्नमेंटला याची माहिती मिळते की बिझनेसचा प्रॉफिट एक्झॅक्ट किती झाला, म्हणजे टॅक्सेबल इन्कम किती आहे। ओके, म्हणजे फायनान्शियल स्टेटमेंट्सच्या आधारे गव्हर्नमेंटला टॅक्सेबल इन्कम कळतं, म्हणजे गव्हर्नमेंटला देखील फायनान्शियल अकाउंट्स गरजेचे असतात। त्याच्यानंतर इन्व्हेस्टरला, आता जर समजा ए हा व्यक्ती आहे, एला जर समजा 1 लाख रुपये एखाद्या कंपनीत इन्व्हेस्ट करायचे किंवा एखाद्या व्यवसायात त्याला गुंतवायचे, मग तो एखाद्या कंपनीचे शेअर्स खरेदी करेल, डिबेंचर्स खरेदी करेल। ठीक आहे, मग तो कोण झाला, तो झाला इन्व्हेस्टर। ठीक आहे, त्याला इन्व्हेस्ट करायचे त्याचे पैसे। मग आता त्याचे पैसे जर त्याला इन्व्हेस्ट करायचे तर पैसे इन्व्हेस्ट करण्याआधी तो कंपनीचे फायनान्शियल पोझिशन बघेल किंवा कंपनीचा टर्नओव्हर बघेल, कंपनीचा प्रॉफिट बघेल। ओके, मग ही सगळी माहिती त्याला कुठून मिळेल, ही सगळी माहिती फायनान्शियल अकाउंट्समधून किंवा फायनान्शियल स्टेटमेंट्समधून मिळेल। ओके, मग इन्व्हेस्टर काय बघणार, फायनान्शियल स्टेटमेंट बघणार। मग या ठिकाणी फायनान्शियल अकाउंट्स किंवा फायनान्शियल अकाउंटची माहिती जी आहे तर ही कोणाकोणाला गरजेची असते, किंवा फायनान्शियल अकाउंट्स हे कोणाकोणाला रिपोर्ट करतात, तर ते मॅनेजमेंटला सुद्धा माहिती पुरवतात, गव्हर्नमेंटला सुद्धा माहिती पुरवतात आणि इन्व्हेस्टरला सुद्धा माहिती पुरवतात। ओके, मग हे सगळे काय झाले, हे सगळे फायनान्शियल अकाउंट्सचे अकाउंटिंग युजर्स झाले। ओके, देन डी इज अ करेक्ट आन्सर, ऑल ऑफ दिस। सगळ्यांना फायनान्शियल अकाउंट्सची माहिती गरजेची असते। फक्त मॅनेजमेंट इंटरनल युजरमध्ये कन्सिडर करणार आणि गव्हर्नमेंट इन्व्हेस्टर हे जे असतात हे एक्सटर्नल युजरमध्ये कन्सिडर होतात। ज्यावेळेस इन्व्हेस्टरने पैसा गुंतवला आणि तो कंपनीचा शेअर होल्डर झाला त्यावेळेस तो इंटरनल युजरमध्ये येईल।
ओके, मग हे जे झाले हे फायनान्शियल अकाउंटचे हे सगळे युजर्स आहेत. देन मॅनेजमेंट, गव्हर्नमेंट, इन्व्हेस्टर हे सगळे फायनान्शियल अकाउंट यांना रिपोर्टिंग करतात. देन डी इज अ करेक्ट आन्सर ऑल ऑफ दिस. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, अकाउंटिंग प्रिन्सिपल आर डिवायडेड इंटू 2 टाइप्स. अकाउंटिंग प्रिन्सिपलचा आपण एक डीपली व्हिडिओ बघितलेला आहे. याच्यामध्ये सांगितलेलं आहे की अकाउंटिंग प्रिन्सिपल्स हे 2 टाईपमध्ये डिवाइड होतात. ठीक आहे, एक असतं अकाउंटिंग कन्सेप्ट आणि दुसरा असतं अकाउंटिंग कन्व्हेन्शन. ओके, एक 9-10 अकाउंटिंग कन्सेप्ट आहेत आणि 4 अकाउंटिंग कन्व्हेन्शन आहेत. ओके, अकाउंटिंग प्रिन्सिपल हे 2 टाईपमध्ये डिवाइड होतं, अकाउंटिंग कन्सेप्ट आणि अकाउंटिंग कन्व्हेन्शन. आता अकाउंटिंग कन्सेप्ट म्हणजे काय, अकाउंटिंग मेंटेन करताना ज्या बेसिक कन्सेप्ट फॉलो केल्या जातात, ज्या बेसिक मुद्दे फॉलो केले जातात याला अकाउंटिंग कन्सेप्ट म्हणतात. अकाउंटिंग कन्व्हेन्शन म्हणजे काय, अकाउंटिंग कन्व्हेन्शन म्हणजे त्या अकाउंटिंग कन्सेप्टच असतात पण फायनान्शियल स्टेटमेंट बनवताना मेनली ते फॉलो केले जातात. ठीक आहे, फायनान्शियल स्टेटमेंट बनवताना याचा विचार होतो, मग त्याला काय अकाउंटिंग कन्व्हेन्शन हे फायनान्शियल स्टेटमेंटशी रिलेटेड असतात. त्यानंतर अकाउंटिंग स्टँडर्ड, अकाउंटिंग स्टँडर्डमध्ये सुद्धा रूल्स अँड रेग्युलेशन दिलेले असतात, तुम्ही अकाउंटिंग कशी मेंटेन करावी. ठीक आहे, अकाउंटिंग कन्सेप्ट अँड कन्व्हेन्शन. आता या ठिकाणी आपल्याला काय विचारला प्रश्न, अकाउंटिंग प्रिन्सिपल आर डिवायडेड इंटू 2 टाइप्स. एक आहे अकाउंटिंग कन्सेप्ट आणि एक आहे अकाउंटिंग कन्व्हेन्शन. आता डी मध्ये बघा दोन्ही दिले तुम्हाला, अकाउंटिंग कन्सेप्ट अँड अकाउंटिंग कन्व्हेन्शन. हे ऑप्शन बरोबर आहे. आपल्याला अकाउंटिंग प्रिन्सिपल्स आपण 2 टाईप बघतो. ठीक आहे, अकाउंटिंग कन्सेप्ट आणि अकाउंटिंग कन्व्हेन्शन हे 2 मुख्य प्रकार अकाउंटिंग प्रिन्सिपलचे आहेत. याचा एक डीप व्हिडिओ मी महावितरणची ज्यावेळेस लेक्चर अपलोड केले होते तेव्हा घेतलेला आहे. तर अतिशय सुंदर व्हिडिओ आहे आणि याच्यामध्ये तुमचं अकाउंटिंग कन्सेप्ट आणि अकाउंटिंग कन्व्हेन्शन हे पॉईंट सगळे क्लिअर होऊन जातील, कोणत्या अकाउंटिंग कन्सेप्ट आहेत आणि कोणत्या अकाउंटिंग कन्व्हेन्शन आहेत. तर हा सगळा पॉईंट तुमचा क्लिअर होऊन जाईल. अकाउंटिंग फंडामेंटल्सच्या प्लेलिस्टला तुम्हाला तो व्हिडिओ बघता येईल किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील त्याची लिंक दिली जाईल, तिथे जाऊन तुम्ही बघू शकता. ओके, त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, विच वन ऑफ द फॉलोइंग आयटम वुड फॉल अंडर द डेफिनेशन ऑफ ए लायबिलिटी. ठीक आहे, आता या ठिकाणी काही आपल्याला आयटम दिलेत, कॅश, डेटर, ओनर्स इक्विटी आणि नन ऑफ दिस दिले. 4 ऑप्शन दिलेत. याच्यापैकी लायबिलिटी अंतर्गत काय येणार. लायबिलिटी म्हणजे काय, ज्यावेळेस आपल्याला काहीतरी देणं, बिझनेसला जे पैसे द्यायचे आहेत, बिझनेसच्या ज्या देयता आहेत त्यांना काय म्हणतात, लायबिलिटी म्हणतात. ठीक आहे, कॅश, डेटर ही बिझनेसची असेट असते, ओनर्स इक्विटी म्हणजे काय, कॅपिटल, आणि कॅपिटल ही बिझनेसची लायबिलिटी असते. ओके, देन सी इज अ करेक्ट आन्सर. कॅपिटल हे ओनरच्या मालकीचं असतं, ओनरची ती असेट असते, पर्सनल असेट असते ओनरची, पण बिझनेसची ती लायबिलिटी असते. ठीक आहे, देन सी इज अ करेक्ट आन्सर, ओनर्स इक्विटी. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, अ स्टेटमेंट कंटेनिंग द व्हेरियस लेजर बॅलन्सेस ऑन अ पर्टिक्युलर डेट. अ स्टेटमेंट कंटेनिंग व्हेरियस लेजर बॅलन्सेस, जिथं वेगवेगळ्या लेजर बॅलन्सेसची आपण लिस्ट बनवतो. ठीक आहे, आता या ठिकाणी हे तुम्हाला असं स्टेटमेंट आठवत असेल, फायनल अकाउंटसाठी तुम्हाला दिलं जातं, याला ट्रायल बॅलन्स म्हणतात. ओके, इथे डेबिट बॅलन्स आणि इथे क्रेडिट बॅलन्सेस. डेबिट बॅलन्सेस आणि क्रेडिट बॅलन्सेसची जी लिस्ट असते याला म्हणतात ट्रायल बॅलन्स म्हणतात. ओके, काय विचारलं, अ स्टेटमेंट कंटेनिंग द व्हेरियस लेजर्स बॅलन्सेस ऑन अ पर्टिक्युलर डेट. पर्टिक्युलर डेटला जी व्हेरियस लेजर बॅलन्सेसची लिस्ट असते याला म्हणतात ट्रायल बॅलन्स. ओके, देन सी इज अ करेक्ट आन्सर. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, द ट्रान्सफरिंग ऑफ डेबिट अँड क्रेडिट आयटम्स फ्रॉम जर्नल टू द रिस्पेक्टिव्ह अकाउंट्स इन द लेजर इज कॉल्ड. द ट्रान्सफरिंग ऑफ डेबिट अँड क्रेडिट आयटम्स. ट्रान्सफरिंग डेबिट अँड क्रेडिट आयटम्स फ्रॉम जर्नल. आपण ट्रान्झॅक्शनची जर्नल एंट्री पास केल्यानंतर पुढची स्टेप काय केली जाते. आता जर समजा आपण एंट्री केली कॅश अकाउंट डेबिट टू राम अकाउंट. ठीक आहे, मग आपण याची पोस्टिंग काय करणार, कॅश अकाउंटच्या डेबिटला दाखवणार, कॅश अकाउंटच्या डेबिटला पोस्टिंग करणार, रामच्या क्रेडिटला पोस्टिंग करणार, कारण राम अकाउंट क्रेडिट झालं. ठीक आहे, मग ही जी प्रोसेस आहे, आपण हे जे अकाउंट दाखवतोय, ठीक आहे, जर्नलमधून आपण पुढे ट्रान्सफर करतोय ते अकाउंट, तर या प्रोसेसला म्हणतात पोस्टिंग. ओके, जर्नल एंट्री पास केल्यानंतर आपण काय करत असतो, लेजर पोस्टिंग करत असतो. ठीक आहे, मग देन बी इज अ करेक्ट आन्सर. लेजरमध्ये आपण काय करतो, हे अकाउंट ट्रान्सफर करत असतो, मग याला काय म्हणतात, याला लेजर पोस्टिंग किंवा पोस्टिंग म्हणतात. ओके, लेजर म्हणजे अकाउंट, ज्या अकाउंटला आपण पोस्टिंग करत असतो ते अकाउंट म्हणजे लेजर असतं,
आणि आपण जे अकाउंट ट्रान्सफर करण्याची जी प्रोसेस करत असतो त्या प्रोसेसला म्हणतात पोस्टिंग. जर्नल एंट्री पास केली, जर समजा आपण जर्नल एंट्री काय पास केली, कॅश अकाउंट डेबिट टू राम अकाउंट, मग आपण हे अकाउंट आहेत हे ट्रान्सफर करणार पर्टिक्युलर लेजरला. ठीक आहे, मग पर्टिक्युलर लेजरला आपण ज्यावेळेस अकाउंट ट्रान्सफर करतो, जर्नलमधून आपण अकाउंट ट्रान्सफर करत असतो, तर या प्रोसेसला म्हणतात लेजर पोस्टिंग. ओके, लेजरमध्ये आपण काय करत असतो, हे अकाउंट ट्रान्सफर करत असतो आणि या प्रोसेसला म्हणतात पोस्टिंग. ठीक आहे, आधी जर्नल एंट्री आपण पास करतो आणि नंतर आपण लेजरमध्ये पोस्टिंग करत असतो. इथं काय विचारलं, द ट्रान्सफरिंग आउट डेबिट अँड क्रेडिट आयटम फ्रॉम जर्नल टू द रिस्पेक्टिव्ह अकाउंट्स इन द लेजर इज कॉल्ड पोस्टिंग. देन बी इज अ करेक्ट आन्सर. त्यानंतर नेक्स्ट, द बेसिक सिक्वेन्स इन द अकाउंटिंग प्रोसेस कॅन बेस्ट बी डिस्क्राईब ॲज. आता या ठिकाणी बेसिक सिक्वेन्स सांगितला, सिक्वेन्स आपल्याला लावायचा आहे. कशाचा? अकाउंटिंग प्रोसेसचा. अकाउंटिंग प्रोसेसचा आपण बेसिक सिक्वेन्स काय करत असतो, सगळ्यात आधी आपण जर्नल एंट्री पास करतो, नंतर लेजर, त्याच्यानंतर आपण ट्रायल बॅलन्स प्रिपेअर करतो आणि नंतर लास्ट फायनल अकाउंट बनवलं जातं. ठीक आहे, हा सिक्वेन्स आपल्याला माहिती आहे. आपण जर्नल एंट्रीपासून पास करत असतो, जर्नल एंट्री शिकल्या, जर्नलवरून लेजर बनवतो, लेजरवरून ट्रायल बॅलन्स बनवलं जातं आणि ट्रायल बॅलन्सवरून फायनल अकाउंट बनवलं जातं. ठीक आहे, इथपर्यंत अकाउंटिंगची प्रोसेस आहे. आता याच्या आधीसुद्धा, जर्नल एंट्रीच्या आधीसुद्धा काही असतात. जर्नल एंट्रीच्या आधी काय असतं, ती ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करणे, त्यानंतर त्याचे वाउचर्स बनवणे, तर ह्या प्रोसेस देखील असतात आणि त्या प्रोसेससुद्धा अकाउंटिंगमध्ये इन्व्हॉल्व असतात. ठीक आहे, मग आता इथे काय दिलं आहे बघा, सगळ्यात आधी आपण जर्नल एंट्री पास करणार, लेजर करणार, नंतर ट्रायल बॅलन्स करणार, नंतर फायनल अकाउंट बनवणार. ठीक आहे, इथपर्यंत आपल्याला माहिती आहे. पण जर्नल एंट्री कशाच्या आधारे केली जाईल, ट्रान्झॅक्शनच्या आधारे. मग सगळ्यात आधी ट्रान्झॅक्शन नोंदवली जाणार, मग ट्रान्झॅक्शन पहिला पॉईंट येईल. त्याच्यानंतर ती ट्रान्झॅक्शन व्हाउचर्सच्या आधारे व्हेरीफाय केली जाते. ती ट्रान्झॅक्शन व्हाउचर्सच्या आधारे व्हेरीफाय केली जाते. नंतर त्याचं जर्नल केलं जातं. ज्या ट्रान्झॅक्शन व्हेरीफाय झालेल्या आहेत, करेक्ट आहेत, नंतर त्याची जर्नल एंट्री केली जाते. नंतर जर्नलवरून लेजर बनवलं जातं आणि लेजरवरून ट्रायल बॅलन्स बनवलं जातं. ओके, म्हणजे सगळ्यात आधी ट्रान्झॅक्शन अँड इव्हेंट्स आयडेंटिफाय केल्या जातात. कशाच्या आधारे? सोर्स ऑफ डॉक्युमेंट्सच्या आधारे. म्हणजे पहिली प्रोसेस काय अकाउंटिंगची? आयडेंटिफिकेशन. मग आयडेंटिफिकेशन हे कशावर होतं? ट्रान्झॅक्शन अँड इव्हेंट्सचं आयडेंटिफिकेशन हे सोर्स डॉक्युमेंट्सच्या आधारे केलं जाईल. ठीक आहे, मग आधी ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड केली जाते, त्याचा वाउचर मेंटेन केल्या जातात, नंतर ती जर्नल एंट्री त्याची पास होते, नंतर लेजर होतं आणि लेजरच्या आधारे ट्रायल बॅलन्स होतं. ठीक आहे, देन डी इज अ करेक्ट आन्सर. हा जो प्रश्न आहे हा तुम्हाला सॉल्व करताना काय करावं लागेल, अकाउंटिंग प्रोसेस बघायची कशी आहे. ठीक आहे, अकाउंटिंग प्रोसेसची पहिली स्टेप काय? आयडेंटिफिकेशन. मग याच्यामध्ये ट्रान्झॅक्शन अँड इव्हेंट्स आयडेंटिफाय केले जातात, म्हणजे हे. ठीक आहे, त्यानंतर रेकॉर्ड मेंटेन केल्या जातात, रेकॉर्डिंग मग जर्नलमध्ये. ठीक आहे, क्लासिफिकेशन लेजरमध्ये केलं जातं आणि समरायझेशन. ठीक आहे, ट्रायल बॅलन्स आधी बनवलं जातं आणि नंतर फायनल अकाउंट बनवलं जातं, मग हे समरायझेशनमध्ये केलं जातं. ठीक आहे, अकाउंटिंग प्रोसेसच्या आधारे जर गेले तर हा प्रश्न तुम्हाला सॉल्व करता येतो. ठीक आहे, आता इथे काय विचारले, द बेसिक सिक्वेन्स इन द अकाउंटिंग प्रोसेस कॅन बी बेस्ट डिस्क्राईब ॲज. अकाउंटिंग प्रोसेस जो सिक्वेन्स आहे तो कशाच्या आधारे डिस्क्राईब केला जातो? याच्या आधारे. ठीक आहे, फर्स्ट आधी ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड केल्या जातात किंवा नोंदवल्या जातात, त्यानंतर त्याचं आयडेंटिफिकेशन सोर्सच्या आधारे, डॉक्युमेंट्सच्या आधारे त्या व्हेरीफाय केल्या जातात, नंतर जर्नल एंट्री पास होते, लेजर पास होतं आणि नंतर ट्रायल बॅलन्स होतं आणि याच्या पुढे फायनल अकाउंट होतं. ओके, देन डी इज अ करेक्ट आन्सर. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, डेबिट द रिसिव्हर क्रेडिट द गिव्हर रूल फॉर. डेबिट द रिसिव्हर क्रेडिट द गिव्हर. रिसिव्हर आणि गिव्हरचा रूल कशासाठी अप्लाय केला जातो? पर्सनल अकाउंटसाठी. ऑप्शन दिले, रिअल, पर्सनल, नॉमिनल आणि डी नन ऑफ दिस. रिअलमध्ये असेट कन्सिडर केल्या जातात, नॉमिनलला एक्सपेन्सेस, लॉसेस, इन्कम गेन्स येतात आणि पर्सनल अकाउंटमध्ये व्यक्ती आणि संस्था येतात. आणि पर्सनल अकाउंटचा रूल काय? डेबिट द रिसिव्हर क्रेडिट द गिव्हर. त्यानंतर नेक्स्ट, व्हॉट कम्स इन इज टू बी डेबिटेड, व्हॉट गोज आउट इज टू बी क्रेडिटेड. आपण काय म्हणतो? डेबिट व्हॉट कम्स इन. डेबिट व्हॉट कम्स इन, येणाऱ्याला डेबिट करा आणि जाणाऱ्याला क्रेडिट करा. ओके, डेबिट व्हॉट कम्स इन, येणारा आणि जाणारा, येणे जाणे हा असेटचा गुणधर्म. ठीक आहे, आणि असेट कशामध्ये येतात? रिअल अकाउंटमध्ये. ओके, डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट. हा रूल कशाचा? रूल ऑफ रिअल, रिअल अकाउंटचा रूल आहे.
ओके. रूल ऑफ पर्सनल काय, पर्सनलचा डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर. नॉमिनलचा रूल काय, डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट ऑल इन्कम अँड गेन्स. हा नॉमिनलचा रूल आहे. ठीक आहे. देन बी इज अ करेक्ट आन्सर. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, विच ऑफ द फॉलोइंग आर करेक्ट. अकाउंटिंगच्या बेसिक टर्म्सवर आपल्याला प्रश्न विचारताना रूल्सवर विचारले जातात, त्यानंतर अकाउंट टाईप्सवर विचारले जातात, त्याच्यानंतर जर्नल एंट्रीवर सुद्धा प्रश्न येतात. ठीक आहे. त्याच्यामुळे आपल्याला जर्नल एंट्री सुद्धा पास करता आल्या पाहिजेत. कोणती एंट्री चुकीची आहे, कोणती बरोबर आहे, हे सुद्धा आपल्याला फाइंड आउट करता आलं पाहिजे. आता या ठिकाणी प्रश्न विचारला नेक्स्ट, विच ऑफ द फॉलोइंग आर करेक्ट. काही आपल्याला ट्रान्झॅक्शन दिलेले आहेत आणि त्या ट्रान्झॅक्शननुसार आपल्याला करेक्ट एंट्री ओळखायच्या. ओके. आता पहिली एंट्री काय दिली, पहिली ट्रान्झॅक्शन ब्रॉड ऑफिस फर्निचर फॉर कॅश. आपण ऑफिस फर्निचर बाय केलेले, आपण परचेस केलं ऑफिस फर्निचर कॅश देऊन. मग एंट्री काय होते, आपण फर्निचर खरेदी केलं, मग आपली एंट्री काय होते, मग आपली एंट्री होणार फर्निचर आलं, डेबिट व्हॉट कम्स इन. फर्निचर आलं, फर्निचर अकाउंट डेबिट टू काय, फर्निचर आलं कॅश जाणार. ठीक आहे. आपण पैसे देऊन फर्निचर घेतलं, टू कॅश येणार. ठीक आहे, टू कॅश. मग एंट्री काय केली, फर्निचर अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. आता इथे काय दिलं, अकाउंट टू बी डेबिटेड, अकाउंट टू बी क्रेडिटेड. ठीक आहे. मग एंट्री आपण काय केली, ऑफिस फर्निचर अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. ठीक आहे. म्हणजे ही एंट्री बरोबर पास केलेली. नेक्स्ट ट्रान्झॅक्शन दिली, अ डेटर पी सँगस्टर पेज अस बाय चेक. ठीक आहे. आपल्याला डेटरने काय पैसे दिले. ठीक आहे. चेकने आपल्याला पैसे दिले, पैसे आले, डेबिट व्हॉट कम्स इन. मग आपण एंट्री काय घेतली, बँक अकाउंट डेबिट. बरोबर आहे. टू कोणी दिले पैसे, डेटरने, टू सँगस्टर. ठीक आहे, टू सँगस्टर किंवा डेटर. म्हणजे ही सुद्धा ट्रान्झॅक्शन आपली बरोबर आहे. ओके. म्हणजे ही ट्रान्झॅक्शन आपण काय केली, बँक अकाउंट डेबिट टू डेटर अकाउंट. मग ही ट्रान्झॅक्शन बरोबर आहे. ठीक आहे. एंट्री बरोबर पास केली. त्याच्यानंतर पुढे इंट्रोड्यूस कॅपिटल बाय चेक. कॅपिटल आणलं. ठीक आहे. चेकनी कॅपिटल आणलं म्हणजे पैसे आले, डेबिट व्हॉट कम्स इन. मग एंट्री काय होणार, बँक अकाउंट डेबिट होणार, पैसे आले ना. ठीक आहे. मग बँक अकाउंट डेबिट टू कॅपिटल ही बिझनेसची लायबिलिटी आहे. ठीक आहे. लायबिलिटी इन्क्रीज झाली म्हणजे ते काय होणार, क्रेडिट होणार, टू कॅपिटल अकाउंट. ठीक आहे. मग एंट्री काय येणार, बँक अकाउंट डेबिट टू कॅपिटल अकाउंट. इथं काय दिलं, कॅपिटल अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट. ठीक आहे. मग ही एंट्री इथे चुकीची दिलेली आहे. ठीक आहे. किंवा एंट्री चुकीची पास केली. ओके. थर्ड एंट्री चुकीची पास केली. आणि लास्ट बघू आपण, पेड अ क्रेडिटर बिली बाय कॅश. आपण क्रेडिटर पेड केले, आपण दिले पैसे. आता बाय कॅश दिली आपण. ठीक आहे. कॅश दिली म्हणजे कॅश चालली, क्रेडिट व्हॉट गोज आउट. ठीक आहे. क्रेडिट व्हॉट गोज आउट म्हणजे इथं कॅश अकाउंट काय होणार, क्रेडिट होणार. कोणाला दिली, बीला, डेबिट द रिसिव्हर. मग हा डेबिट होणार, रिसिव्हर. ठीक आहे. मग एंट्री काय घेतली, बिली अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. एंट्री काय होते, बिली किंवा क्रेडिटर्स अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. ओके. मग ही एंट्री बरोबर आहे, क्रेडिटर्स अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट किंवा बिली अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. मग ही एंट्री सुद्धा बरोबर पास केली. आता इथे काय सांगितलं, विच ऑफ द फॉलोइंग आर करेक्ट विचारले. ठीक आहे. करेक्ट कोणकोणत्यात, फर्स्ट, सेकंड आणि फोर्थ. हे तिन्ही एंट्री आपल्या करेक्ट आहेत. बघा, फर्स्ट, सेकंड, फोर्थ. ठीक आहे. तिन्ही एंट्री करेक्ट आहेत. फक्त चुकीची कोणती, थर्ड नंबरची एंट्री चुकीची दिलेली आहे. ओके. देन सी इज अ करेक्ट आन्सर. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन सुद्धा सेम टाईपने दिलेला आहे, विच ऑफ द फॉलोइंग आर इनकरेक्ट. ठीक आहे. आता इथं इनकरेक्ट विचारलं. आता आधीच्या क्वेश्चनमध्ये करेक्ट ट्रान्झॅक्शन ओळखायला सांगितली होती, आता इथं इनकरेक्ट विचारली. ठीक आहे. आता इनकरेक्ट बघा काय आहे, सोल्ड व्हॅन फॉर कॅश. सोल्ड व्हॅन सोल्ड केली, व्हॅन सेल केली कॅश घेऊन. ठीक आहे. कॅश घेतली म्हणजे कॅश आली, डेबिट व्हॉट कम्स इन. मग एंट्री काय केली आपण, मग कॅश घेतली, सोल्ड व्हॅन फॉर कॅश घेतली, आली कॅश, डेबिट व्हॉट कम्स इन, कॅश अकाउंट डेबिट टू काय गेलं की व्हॅन गेली, टू व्हॅन अकाउंट. ठीक आहे. टू व्हॅन अकाउंट म्हणजे डेबिट कोणतं झालं, कॅश डेबिट झालं, व्हॅन क्रेडिट झालं. ठीक आहे. म्हणजे ही एंट्री बरोबर आहे. सेकंड एंट्री काय दिली, रिटर्न सम ऑफ ऑफिस इक्विपमेंट टू सप्लायर. आपण काही ऑफिस इक्विपमेंट परचेस केले होते. ठीक आहे. मग ते आपण सप्लायरला परत पाठवले. सप्लायरला परत पाठवले म्हणजे सप्लायर कोण झाला, डेबिट द रिसिव्हर. सप्लायर रिसिव्हर झाला का नाही. ठीक आहे. मग एंट्री काय होणार, सप्लायर अकाउंट डेबिट टू, आपण वस्तू आपण पाठवल्या, बिझनेसमधून वस्तू चालल्या,
डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट. म्हणजे हे ऑफिस इक्विपमेंट चालले म्हणजे टू काय येईल, ऑफिस इक्विपमेंट अकाउंट. ठीक आहे, मग एंट्री काय होणार, सप्लायर अकाउंट डेबिट टू ऑफिस इक्विपमेंट अकाउंट. इथं काय दिलंय, ऑफिस इक्विपमेंट डेबिट केलं. हां ठीक आहे, आणि सप्लायरला काय केलं, इथं क्रेडिट केलं. ठीक आहे, म्हणजे इथं उलटा केलं. म्हणजे ही एंट्री चुकीची पास केली आहे. इथे पहिली एंट्री बरोबर आहे, दुसरी चुकली आहे. त्यानंतर रिपेड पार्ट ऑफ लोन फ्रॉम सी चार्ल्स बाय चेक. आपण काय केलं, रिपेड पार्ट ऑफ लोन, लोन पेड केलं कोणाला, सी चार्लला. बाय चेक, चेकने आपण लोन पेड केलं म्हणजे चेक चाललाय. क्रेडिट व्हॉट गोज आउट म्हणजे बँक अकाउंट इथे काय होणार, क्रेडिट होणार. मग कोणाला दिला, सी चार्ल्सला. ठीक आहे, मग डेबिट द रिसिव्हर, मग हा रिसिव्हर आहे त्यामुळे याचा अकाउंट काय होणार, डेबिट होणार. म्हणजे एंट्री काय घेतली आपण, सी चार्ल्स अकाउंट डेबिट किंवा लोन फ्रॉम सी. ठीक आहे, लोन फ्रॉम सी चार्ल्स अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट. ठीक आहे, ही झाली करेक्ट एंट्री. आता इथे काय दिले, लोन फ्रॉम सी चार्ल्स अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट. ठीक आहे, हे अकाउंट डेबिट झालं बघा आणि हे क्रेडिट झालं, म्हणजे ही एंट्री आपली बरोबर आहे. ओके, म्हणजे थर्ड एंट्री बरोबर आहे. फोर्थ काय दिली, बॉट मशिनरी ऑन क्रेडिट फ्रॉम बेटर वेज लिमिटेड. आपण मशिनरी बाय केली, मशिनरी बाय केली म्हणजे मशिनरी आली, डेबिट व्हॉट कम्स इन, मशिनरी आली आपल्याकडे. ठीक आहे, म्हणजे एंट्री काय होईल, मशिनरी अकाउंट डेबिट होईल. मशिनरी आली ना, परचेस केली म्हणजे मशिनरी बिझनेसमध्ये आली, डेबिट व्हॉट कम्स इन म्हणजे मशिनरी अकाउंट डेबिट होईल. टू कोणाकडून घेतली, बेटर वेज कडून. डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर, हा गिव्हर आहे म्हणजे ही बेटर वेज अकाउंट काय होईल, क्रेडिट होईल. ठीक आहे, मग एंट्री आपण काय केली, मशिनरी अकाउंट डेबिट टू बेटर वेज अकाउंट. आता इथे बघा काय दिले, बेटर वेज अकाउंट डेबिट टू मशिनरी अकाउंट, म्हणजे हे चुकलेलं आहे. ठीक आहे, ही रॉंग एंट्री, उलटी एंट्री केली त्यांनी. ठीक आहे, एंट्री व्हेरीफाय केल्यानंतर वरती आधी बघायचं काय दिलं, करेक्ट काय इनकरेक्ट. ठीक आहे, आपल्याला इनकरेक्ट विचारले, इनकरेक्ट कोणत्या आहेत, दुसरी आणि चौथी एंट्री इनकरेक्ट. देन बी ऑप्शन बघा काय, सेकंड अँड फोर्थ ओनली. ठीक आहे, इनकरेक्ट कोणते, सेकंड अँड फोर्थ. आता काही वेळेस मुलं काय करतात, इथं एंट्री व्हेरीफाय बरोबर करतात पण इथं इनकरेक्टच्या ऐवजी करेक्ट एंट्रीला चूज करून देतात. ठीक आहे, मग फर्स्ट आणि थर्ड करेक्ट आहे पण आपल्याला इनकरेक्टवाल्या विचारल्या. ठीक आहे, मग दुसरी आणि चौथी चुकलेली एंट्री. देन बी इज करेक्ट आन्सर. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, ऑफ द फॉलोइंग विच आर करेक्ट. आता या प्रश्नात करेक्टवाले विचारले. ट्रान्झॅक्शन काय दिलं, गुड सोल्ड ऑन क्रेडिट आर विलियम्स. गुड सोल्ड केल्या कोणाला, आपण सोल्ड केल्या आर विलियम्सला. आर विलियम्सला वस्तू सोल्ड केल्या, डेबिट द रिसिव्हर. वस्तू सोल्ड केल्या कोणाला, आर विलियम्सला, म्हणजे हा कोण आहे, रिसिव्हर आहे, डेबिट द रिसिव्हर म्हणजे आर विलियम्स अकाउंट काय होईल, डेबिट होईल. टू वस्तू गेल्या, टू गुड्स अकाउंट म्हणजे सेल्स येईल, टू सेल्स म्हणजे आपण एंट्री काय पास केली, ते आर विलियम्स अकाउंट डेबिट टू गुड्स अकाउंट, क्रेडिट व्हॉट गोज आउट. वस्तू चालल्या, टू गुड्स अकाउंट येईल पण आपण गुड्स अकाउंट घेत नाही, आपण सेल्सने ते अकाउंट इंडिकेट करतो. ओके, म्हणजे आपण एंट्री काय घेतली, आर विलियम्स अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट. हे बघा, आर विलियम्स अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट म्हणजे हे बरोबर आहे, पहिली एंट्री बरोबर आहे. त्याच्यानंतर दुसरं, एस जॉन्सन रिटर्न गुड्स टू अस. आपल्याला वस्तू परत केल्या, त्याने वस्तू परत केल्या म्हणजे वस्तू आल्या, डेबिट व्हॉट कम्स इन, गुड्स अकाउंट डेबिट येईल म्हणजे आपण याला सेल्स रिटर्न नाव देणार. ठीक आहे, मग आपण काय एंट्री घेतली, सेल्स रिटर्न अकाउंट डेबिट म्हणजेच सेल्स रिटर्न म्हणजेच रिटर्न इनवर्ड. ओके, रिटर्न इनवर्ड अकाउंट डेबिट टू कोणाकडून वस्तू आल्या, एस जॉन्सन कडून, टू एस जॉन्सन अकाउंट. मग एंट्री काय घेतली, रिटर्न इनवर्ड अकाउंट डेबिट टू एस जॉन्सन म्हणजे दुसरी एंट्री सुद्धा बरोबर आहे. त्यानंतर तिसरं काय दिलंय, गुड्स बॉट फॉर कॅश. वस्तू खरेदी केल्या आपण. ठीक आहे, फॉर कॅश, कॅश देऊन वस्तू खरेदी केल्या, कॅश देऊन वस्तू खरेदी केल्या म्हणजे बिझनेसमधून कॅश चालली, डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट. ठीक आहे, कॅश चालली म्हणजे कॅश अकाउंट क्रेडिट होणार, इथं डेबिट दिलं. ओके, मग एंट्री काय होते, कॅश चालली, कॅश क्रेडिट होणार. मग डेबिट कोणता अकाउंट होणार, डेबिट व्हॉट कम्स इन, काय येतात, गुड्स येतात, गुड्स अकाउंट डेबिट येईल पण गुड्सच्या ऐवजी आपण परचेस अकाउंट नाव दाखवतो. ठीक आहे, मग एंट्री काय होणार, परचेस अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. इथं काय घेतलं, कॅश अकाउंट डेबिट टू परचेस घेतलं, उलटी एंट्री घेतली म्हणजे ही चुकीची एंट्री. ओके, थर्ड एंट्री चुकली. त्यानंतर लास्ट, वी रिटर्न गुड्स टू ए हेनरी. आपण वस्तू परत केल्या कोणाला, हेनरीला आपण परत केल्या म्हणजे आपल्याकडून वस्तू चालल्या, क्रेडिट व्हॉट गोज आउट
म्हणजे गुड्स काय होणार, क्रेडिट होणार. ठीक आहे, म्हणजेच रिटर्न इनवर्ड अकाउंट क्रेडिट होणार. वी रिटर्न गुड्स टू ए हेनरी, हेनरीला वस्तू आपण रिटर्न केल्या. डेबिट द रिसिव्हर, ए हेनरी अकाउंट काय होणार, डेबिट होणार. मग आपण हेनरीचं अकाउंट डेबिट केलं. टू त्याला वस्तू परत केल्या म्हणजे रिटर्न आउटवर्ड काय होणार, क्रेडिट होणार. ठीक आहे, मग एंट्री काय घेतली आपण, ए हेनरी अकाउंट डेबिट टू रिटर्न आउटवर्ड अकाउंट. आता इथे काय दिलंय बघा बरं, ए हेनरी अकाउंट डेबिट केलं, रिटर्न इनवर्ड अकाउंट क्रेडिट केलं. ओके, रिटर्न इनवर्ड डेबिट होतं ही बरोबर एंट्री आहे, पण रिटर्न इनवर्ड क्रेडिट होतं का, नाही, रिटर्न आउटवर्ड क्रेडिट होईल. मग इथं काय पाहिजे, रिटर्न आउटवर्ड पाहिजे. ठीक आहे, आता बघा तुम्हाला काय केलं, एका शब्दाने कन्फ्यूज केलं. तुम्ही एंट्री तर बरोबर पास केली, पण मग इथं रिटर्न बघणार तुम्ही, पुढचं बघणार नाही. ठीक आहे, तर उत्तर चुकणार आहे आपलं. आता रिटर्न आउटवर्ड दिले, वी रिटर्न गुड्स टू ए हेनरी, आपण वस्तू परत केल्या म्हणजे त्याला रिटर्न आउटवर्ड म्हणतात. ठीक आहे, परत आल्यावर आपल्याला जर कोणी परत दिल्या तर त्याला रिटर्न इनवर्ड म्हणतात. रिटर्न आउटवर्ड अकाउंट हे नेहमी क्रेडिट होतं. ओके, मग एंट्री काय होणार, ए हेनरी अकाउंट डेबिट टू रिटर्न आउटवर्ड अकाउंट, हेनरीचं अकाउंट डेबिट होणार आणि रिटर्न आउटवर्ड क्रेडिट होणार. म्हणजे ही सुद्धा एंट्री इथे चुकलेली आहे. ओके, ऑफ द फॉलोइंग विच आर करेक्ट विचारले. करेक्ट कोणकोणते आहेत, पहिली दुसरी करेक्ट आहे, फर्स्ट अँड सेकंड करेक्ट आहे, आणि इनकरेक्ट कोणत्या, तिसरी चौथी इनकरेक्ट आहे. ठीक आहे, आपल्याला करेक्ट विचारलं आहे, मग फर्स्ट अँड सेकंड, देन सी इज अ करेक्ट आन्सर. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, द टोटल अमाऊंट ऑफ डेप्रिसिएशन ऑफ एन असेट कॅन नॉट एक्सीड इट्स. ए दिलं डेप्रिसिएट व्हॅल्यू, बी स्क्रॅप व्हॅल्यू, सी दिलं मार्केट व्हॅल्यू, डी नन ऑफ दिस. आता टोटल अमाऊंट ऑफ डेप्रिसिएशन, टोटल अमाऊंट ऑफ डेप्रिसिएशन कशापेक्षा जास्त असणार नाही हे सांगितलं. आता जर समजा आपण डेप्रिसिएशनसाठी सूत्र काय यूज करतो, डेप्रिसिएशन इज इक्वल टू कॉस्ट ऑफ असेट डिवायडेड बाय युजफुल लाईफ. आता आपण कॉस्ट गृहीत धरली 1 लाख रुपये. ठीक आहे, आणि युजफुल लाईफ 10 इयर्स आहे, म्हणजे डेप्रिसिएशन किती येतं, डेप्रिसिएशन येईल 10,000. ओके, मग हे झालं डेप्रिसिएशन. आणि हे डेप्रिसिएशन दरवर्षी आपण 10,000 लेस करणार. ठीक आहे, पहिल्या वर्षी 10,000, दुसऱ्या वर्षी 20,000 होईल अक्युमुलेटेड डेप्रिसिएशन, तिसऱ्या वर्षी 30,000 होईल, चौथ्या वर्षी 40,000 होईल, आणि 10व्या वर्षी डेप्रिसिएशन, टोटल डेप्रिसिएशन किती होईल, 1 लाख. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर या असेटची व्हॅल्यू नील होणार आहे, म्हणजेच डेप्रिसिएशन मॅक्झिमम व्हॅल्यू किती होणार आहे, 1 लाख रुपये. त्याच्यावरती डेप्रिसिएशन होणार का, नाही. आता इथे काय विचारलंय, प्रश्न काय विचारलाय, द टोटल अमाऊंट ऑफ डेप्रिसिएशन ऑफ एन असेट कॅन नॉट एक्सीड इट्स डेप्रिसिएशन व्हॅल्यू. ठीक आहे, टोटल डेप्रिसिएशनची जी व्हॅल्यू आहे त्याच्यापेक्षा जास्त ती होणार नाही, आणि ती किती आहे, 1 लाख. देन ए इज अ करेक्ट आन्सर. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, हाऊ डू we describe the process of adjusting the value of an asset by recognizing that it is consumed in a way that does not completely eliminate the resources. जर समजा एखाद्या असेटची कॉस्ट आहे 1 लाख रुपये. ठीक आहे, आणि याची वर्ष लाईफ आहे 10 इयर्स. मग आपण काय करणार, हे 1 लाख रुपये 10 वर्षामध्ये आपण डिवाइड करणार. ठीक आहे, 10 वर्षामध्ये डिवाइड करणार, ते येणार 10,000. म्हणजे आपण एका वर्षात कितीची प्रॉपर्टी यूज केली, 10,000ची. जेवढ्या व्हॅल्यूचं आपण युटिलायझेशन केलं तेवढी कॉस्ट काय केली, आपण एलिमिनेट केली. त्या रिसोर्सेसमधून किंवा त्या असेटमधून तेवढी कॉस्ट एलिमिनेट केली. ठीक आहे, ती कम्प्लिटली आपण काय केली, आपण सगळी मायनस केली नाही किंवा कम्प्लिटली एलिमिनेट केली नाही. आपण त्यातली थोडी थोडी व्हॅल्यू आपण एलिमिनेट करतोय. जसजशी आपण असेट यूज करतोय त्या पद्धतीने आपण कन्झम्पशन प्रमाणे आपण त्याचं काय करतोय, आपण ती व्हॅल्यू लेस करतोय. ठीक आहे, ज्याप्रमाणे युटिलायझेशन करतोय त्याप्रमाणे ती व्हॅल्यू लेस करतोय. तर या प्रोसेसला म्हणतात डेप्रिसिएशन. देन सी इज अ करेक्ट आन्सर. तर अकाउंटिंग वर्ड्समध्ये या प्रोसेसला म्हणतात डेप्रिसिएशन. नेक्स्ट क्वेश्चन आहे, इफ द एस्टिमेटेड अमाऊंट ऑफ डेप्रिसिएशन ऑन इक्विपमेंट फॉर अ पिरियड इज ₹2,000 अँड द ॲडजस्टिंग एंट्री टू रेकॉर्ड डेप्रिसिएशन वुड बी. आता या ठिकाणी एस्टिमेटेड अमाऊंट सांगितले, डेप्रिसिएशन म्हणजेच हे डेप्रिसिएशनचं प्रोव्हिजन सांगितलं. ठीक आहे, डेप्रिसिएशन प्रोव्हिजन किती सांगितलंय, प्रोव्हिजन फॉर डेप्रिसिएशन. ठीक आहे, ॲडजस्टमेंट येते ना आपल्याला. ठीक आहे, प्रोव्हिजन फॉर डेप्रिसिएशन ही ॲडजस्टमेंट आहे. मग आपण काय करणार, याचा एक इफेक्ट आपण डेप्रिसिएशन डेबिट करणार आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला दाखवणार. डेप्रिसिएशन एक्सपेन्सेस, डेप्रिसिएशन एक्सपेन्सेस आपण PLच्या डेबिटला दाखवणार 2,000. ठीक आहे, आणि दुसरा इफेक्ट आपण काय करतो, अक्युमुलेटेड डेप्रिसिएशनमध्ये ॲड करतो.
ॲक्युम्युलेटेड डेप्रिसिएशनमध्ये ॲड करणार, म्हणजेच आपण प्रोव्हिजन फॉर डेप्रिसिएशन एक अकाउंट बनवलेलं असतं. ठीक आहे, प्रोव्हिजन फॉर डेप्रिसिएशनमध्ये आपण तिथे 2000 ॲड करत जाणार. ॲसेटमधून आपण 2000 लेस करणार आणि प्रोव्हिजनमध्ये ॲड करणार. ठीक आहे, मग इथे ऑप्शन ए काय दिला आपल्याला, ए दिला आहे डेबिट डेप्रिसिएशन एक्सपेन्सेस 2000, क्रेडिट अक्युमुलेटेड डेप्रिसिएशन ₹2000. ठीक आहे, अक्युमुलेटेड डेप्रिसिएशनला म्हणजेच डेप्रिसिएशन प्रोव्हिजनला आपण 2000 रुपये दाखवणार. ठीक आहे, बी दिला डेबिट डेप्रिसिएशन एक्सपेन्सेस 2000, क्रेडिट कॅश. ठीक आहे, कॅशचा इथे संबंधच येणार नाही, डेप्रिसिएशन हे नॉन कॅश एक्सपेन्सेस आहे. ठीक आहे, त्यामुळे हे ऑप्शन चुकीचं आहे. डेबिट इक्विपमेंट 2000 अँड क्रेडिट डेप्रिसिएशन एक्सपेन्सेस 2000. डेप्रिसिएशन एक्सपेन्सेस आहे ते क्रेडिट होणार नाही. त्यानंतर हे सुद्धा ऑप्शन चुकीचं आहे. डी ऑप्शन काय दिलं आपल्याला, डेबिट अक्युमुलेटेड डेप्रिसिएशन 2000 अँड क्रेडिट डेप्रिसिएशन एक्सपेन्सेस 2000. ठीक आहे, ही एंट्री सुद्धा चुकीची दिलेली आहे. डेप्रिसिएशन एक्सपेन्सेस डेबिट होईल. ठीक आहे, आणि अक्युमुलेटेड डेप्रिसिएशन काय होतं, क्रेडिट होतं. काय होईल इथे, डेप्रिसिएशन एक्सपेन्सेस 2000 आणि डेबिट होणार, अक्युमुलेटेड डेप्रिसिएशनला 2000 रुपये क्रेडिट होणार, म्हणजेच प्रोव्हिजनचं बॅलन्स कोणता असतं, क्रेडिट बॅलन्स. ठीक आहे, म्हणजे तिथे आपण 2000 रुपये क्रेडिट करणार. ठीक आहे, देन ए इज अ करेक्ट आन्सर. लास्ट क्वेश्चन आहे, an artificial person created by law is called. an artificial person लॉ द्वारे क्रिएट केलेला. ठीक आहे, कंपनीची व्याख्या तुम्हाला माहिती आहे, कंपनी ही कायद्याद्वारे निर्माण केलेली कृत्रिम व्यक्ती आहे. ठीक आहे, मग an artificial person created by law is called company. then C is a correct answer. तर हे झाले अकाउंटिंगचे काही इम्पॉर्टंट MCQ क्वेश्चन्स. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.